आता चालू झालं. काय झालं काय नेमकं मशीनला? आ गया पानी? क्या हुआ था? उसका सावर जाम हो गया था. हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मी आज सकाळी सकाळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले आणि जरा 1-2 मिनिट ती चालली फक्त. तर तिने एकदम पाणी पण घेणं बंद केलं आणि तिच्यामध्ये लाल लाईट लागला आणि इतकी जोराजोरात आवाज करायला लागली. तर माझं इतकं म्हणजे जीव हे झाला ना की म्हटलं बाई आता वॉशिंग मशीन बिघडली तर कसं करायचं, कारण कपडे भरपूर सारे धुवायचे होते आणि माझा एक खांदानं इतका दुखतो, खूप त्रास आहे मला खांद्याचा. तर इतके सारे कपडे तर मी धुवू शकत नव्हती. तर म्हणून मग मी लगेचच कंपनीला फोन केला आणि त्यांनी हे लोक पाठवले. लवकरच आले हे मशीन दुरुस्त करायसाठी. तर काहीच नव्हतं झालं. माझ्या मशीनला आता 7 वर्ष झाली पण असा कुठलाच तिच्यामध्ये प्रॉब्लेम आला नाही. तर फक्त नेमकं काय झालं तर तिचा शावर जाम झाला होता म्हणून तिने पाणी घेणं बंद केलं. पण मला असं वाटलं की माझी मशीन बिघडली. तर चला आता मशीन त्यांनी साफ करून दिली, शावर साफ करून दिला. मग मी ॲमेझॉनवरून तो पावडर बोलावला होता. तर मग त्यांना म्हटलं की आता ही मशीन कशी साफ करायची तर मला तुम्ही एकदा सांगा, म्हणजे मग मी याच्यानंतर मी करेल. तर तो पावडर मी त्यांच्याकडे दिला आणि मग त्यांनी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीने करायचं. तर काहीच कठीण नाही आहे. पण मला असं वाटत होतं की इतक्या महागाच्या जर वस्तू आपण घेतल्या आणि करायला गेलं ना काही झालं म्हणजे, म्हणून मी असं कुठलीच उचापत करत बसत नाही. तर त्यांनी तो पावडर पण टाकून दिला आणि त्यानिमित्तानं माझी मशीन पण छान अशी स्वच्छ झाली. 51 मिनिट म्हणजे जेवढा याचा टाइम आहे तेवढाच वेळ चालेल ना तो. वाटर लेवल बढ़ाया. अच्छा, टाइमिंग ही बढ़ पानी गया पूरा टब भरेगा. पूरा टब भर के पानी लेंगी अभी उसमें 10 मिनट से ज़्यादा कम भी नहीं होता. तो अभी कितने देर रहेगी ये ऐसी चलेगी? 53 मिनट. बाद में जैसी बंद होती वैसे ही बंद होगी और ये पूरी साफ हो जाएगी. शटअप वगैरह सब क्लीन होता. अच्छा. तर आमच्या मशीनचा ना टाईम सेट केलेला आहे 1 तासाचा, त्याच्यामुळे कमी जास्त ती मशीन काही होत नाही. बघा आता इथे किती लवकर टब भरला मशीनचा. त्यांनी फक्त वॉटर लेवल वाढवून दिली आणि मला काही ते समजलंच नाही की म्हणजे इतका वेळ का लावतो बा म्हणून. तर त्यांनी फक्त वॉटर लेवल वाढवली आणि त्या मशीनमध्ये जो शावरमध्ये जो क्षार झाला होता तो त्यांनी सेफ्टी पिननी साफ करून दिला. तर अशा पद्धतीने माझी मशीन पुन्हा रेग्युलर छान अशी चालून राहिली. म्हणजे आता जेवढा टाईम होता तेवढाच टाईम ती घेते आणि व्यवस्थितरित्या छान माझे कपडे पण धुवून देते. तर चला बघा, असं असते आपल्याला काही माहीत नसलं म्हणजे. आणि क्लीन केली ना तर लोक म्हणतात की खूप असं काळं पाणी निघते, त्याच्यातून असं निघते तसं निघते. पण माझ्या मशीनमधून असं काहीच नाही, अगदी स्वच्छ पाणी निघालं तो पावडर टाकल्यानंतर. तर चला आता मशीनचं काम होऊन गेलं आणि आता मी तुम्हाला एक अशी छानशी वस्तू मी बनवणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. किचन ऑर्गनायझर मी बनवणार आहे, तर ते दाखवते. बघा किती स्वच्छ पाणी निघत आहे मशीनमधून, म्हणजे असा कुठलाच काही प्रॉब्लेम झालेला नव्हता. तर बघा माझ्याकडे ना हा असा एक पाट आहे. मागे माझ्याकडे फर्निचरचं काम झालं होतं ना, त्याच्यात थोडंसं उरले लाकडं, तर मग मी ना बनवून मागितलं असं. आता मला ना किचनसाठी एक DIY बनवायचं आहे. तर बघा हे समोरून असं याला व्हाईट कलरची ती शीट लावलेली आहे, मायका जो म्हणतो तो. पण हे आजूबाजूनं हे असं आहे. हे बघा इकडे ना काहीच नाही लावलं, म्हणजे हे वस्तू ना वेस्टच गेली असती ना, म्हणजे जाणारच होती वेस्ट. तर आता याला मी म्हटलं चला एक किचनसाठी एक सुंदरसं असं ऑर्गनायझर बनवते. तर आता याला ना असं हे आजूबाजूनं मला इथून असा ना कागद लावायचा आहे. त्याच्यासाठी मी मिशोवरून हा वॉलपेपर ऑर्डर केला. तर आता मी याला लावते आणि एक छानसं असं ऑर्गनायझर बनवते किचनसाठी. तर ते मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं बनवलं, म्हणजे वेस्टमधून बेस्ट बनवणार आहे मी. तर चला आता मी कामाला लागते.
तर बघा हा ना व्हाईटच कलरचा मी वॉलपेपर बोलवलेला आहे याला लावायसाठी, कारण का ही मागच्या साईडने जी मायकाची सीट आहे ना ती व्हाईटच आहे. आणि पेंट जर मी मारला असता, पण मला असं वाटलं किचनमध्ये ठेवायचं तर पेंट वगैरे काही इथे तिथे लागला म्हणजे व्यवस्थित दिसते नाही दिसत, म्हणून मी काही पेंटचा वापर नाही केला. मी हा वॉलपेपरच बोलवलेला आहे व्हाईट कलरचा. पाहू आता किती वेळ लागते बनवासाठी. तर बघा हा मिशोवरून एकदम बकवास पेपर आला. म्हणजे वॉलपेपर म्हणजे किती छान जाड वगैरे असते ना, ते नाही का म्हणजे कॅटरसवाणी राहते आणि मग ते टेबलला चिपकवते तशा पद्धतीचा हा पेपर आला. मी आणला तेव्हा काही पाहिला नाही आणि आता किती वेळ झाला तरी तो निघत नाही नव्हता. हां वॉलपेपर नाहीच आहे, वॉलपेपरच्या नावावरच काही पाठवलं. किती खराब दिसणार नाही करत आईला तर लावाच लागेल. का माहिती मॅट कशा आल्या तर माहित नाही आहे ना. आता एवढंच राहतो असं म्हणजे ना कुठं चिपकायला नाही. याच्यावर जर असं ठेवलं तर इकडून काही दिसत नाही म्हणा तसं. हां पेपर तर जाड आहे, जो आपण कपाटाला लावला होता तो जाड होता. फ्लिपकार्टवर कॅमेरा हो ना. आवरला का मग तो पटकन हे होतं, आवरू नको. आता आवर म्हणजे आवरू नको का ढिलाच आहे काय का करता. हे खालचं पकड, खालचं काढायचं. तर बघा इथे आमचा काय पराक्रम चालू आहे. एक तर वॉलपेपर इतका खराब आला आणि त्यातल्या त्यातनं याला ह्या म्हणजे बॉक्सला आतून वॉलपेपर लावायचा होता, त्याच्यामुळं ना तो काही केल्या जमत नव्हता. एक तर पेपर खूपच घटिया आला, त्याच्यामुळं आमचं इतकं हसून हसून पोट गेलं. दोघीही खूप मेहनत घेत होतो तरी पण तो काही पेपर चिपकत नव्हता आणि काढायला गेलं तर निघतही नव्हता. म्हणजे इतका खूप जिल्लट पेपर आला होता, एकदम असं कसा तरी खराब पेपर आला. तर एवढ्या वेळात तर मोठ्या भिंतीला वॉलपेपर लावून झाला असता, पण आमचा हा अजून DIYच तयार नाही झाला. तर चला अशा पद्धतीने आम्ही खूप सारी मेहनत घेऊन राहिलो आणि शेवटपर्यंत आम्ही अशी मेहनत घेणार आणि हा DIY तुम्हाला नक्की बनवून दाखवणार म्हणजे दाखवणार. असं चिपकते ती. ते दिसत नाही मला.
चिकटते चांगलंच नाही आहे. झालं बरोबर. हे घे, हे हा नका. काढलं का? थांबून घेऊ. एवढाच तुकडा कापते. याच्याच आकाराचा घे. हा होता ना, हा ठेव त्याच्यावर. हां हां, याच्याच आकाराचा कापा. खाली ठेव, खाली. परत नाही, एवढं काही दिसत नाही. हे इथपर्यंत घ्यायचं असं. कागद चिपकवला नाही पण. तर खरंच आता इतका कंटाळा आला होता ना हा वॉलपेपर चिपकवायचा, पण करणार काय, शेवटी हातात काम घेतलेलं अधुरं मी कधीच सोडत नसते. तर म्हटलं नाही, आता कंटाळा येऊ की काही येऊ. संध्याकाळ पण झाली होती तरी पण हा वॉलपेपर काही केल्या चिपकत नव्हता. झाला रे बाबा एकदाचा बनवून. बघा, हे अशा पद्धतीचं माझं DIY तयार झालेलं आहे. इतका खराब वॉलपेपर होता, चक्क 2 घंटे लागले, 2 घंटे ते वॉलपेपर चिपकवायला. तर बघा, हे अशा पद्धतीने झालेलं आहे. मागून असा व्हाईट कलर होता आधी, तर त्याच्यामुळे असं मी वॉलपेपर व्हाईटच बोलवला. तर ते कुठं कुठं व्यवस्थित नाही आलं, पण बराच चांगला बनला. तर आता मी हे किचनमध्ये ठेवून नंतर मी आता याचं काय यूज करणार आहे किचनमध्ये ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर चला, मला ना ह्या इथे गॅस ओट्यावर एक टी कॉर्नर बनवायचा होता. तर मी याच्यापासून असं ते टी कॉर्नर बनवलेला आहे. आणि माझ्याकडे हे असे कंटेनर आहे टी, शुगर, कॉफीचे. तर ते मी इथे ठेवणार आहे. आणि असा सुंदरसा माझा हा टी कॉर्नर तयार झालेला आहे. तर हा चायचा जो माझ्या हातामध्ये दिसते ना, तर हा शोपीस मी मिशोवरून बोलवलेला आहे. आणि ह्या शोपीसमुळे ह्या टी कॉर्नरला अगदी खूप छान असं, म्हणजे छान असा डेकोरेटिव्ह झाला. तर अशा रीतीने माझा हा टी कॉर्नर सुंदर तयार झालेला आहे. तर हा बघा, माझ्याकडे अजून हा एक असा ऑर्गनायझर आहे. आणि हा बोलवलेला आहे मी ॲमेझॉनवरून. तर याच्यामध्ये ना माझ्या अशा त्या काचेच्या भरण्या, मिठाची भरणी, लोणच्याच्या भरण्या, असं सगळं असते. अशा पद्धतीनं आपण आपला गॅस ओटा किंवा गॅस ओट्याचा कॉर्नर छान असा डेकोरेटिव्ह करू शकतो. आणि आपल्या किचनला अशी छान अशी शोभा आणू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण आपला छोटासा जरी गॅस ओटा असला ना, तरी तो छान असा ऑर्गनायझर करायचा. म्हणजे आपल्याला कसं वापरायला पण खूप छान आणि सोपं जातं. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी बनवलेलं ऑर्गनायझर कसं वाटलं तर ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला, बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.